श्री गुरुलीलामृत अध्याय 7 श्री गुरुदेव दत्त स्वामींची भक्तावर कृपा. भक्तांच्या संकटाचे निवारण करण्यासाठी स्वामी समर्थांनी विविध लीला केल्या. भक्तांना जीवनात योग्य मार्गदर्शन मिळाले. स्वामींच्या चमत्कारिक कृपा भक्तांच्या मनातील शंका दूर करून आत्मविश्वास वाढवला. आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास दूर करण्यासाठी स्वामींचा कृपा झाली. भक्तांची निष्ठा आणि श्रद्धा भक्तांनी स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आचरण केले. अडचणीवर मात करण्यासाठी भक्ती आणि धैर्य यांची जोड महत्त्वाची ठरली. स्वामींचे उपदेश. जीवनात सत्य, संयम आणि परोपकार यांचे महत्त्व सांगितले. सदाचार आणि गुरुसेवेचे महत्त्व पटवून दिले. गुरुकृपेचे सामर्थ्य. भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुकृपा कशी प्रभावी ठरते हे स्पष्ट झाले. मनःशांती आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग गुरुकृपेने शक्य आहे. स्वामींच्या लीला आणि भक्तांची परीक्षा. काही भक्तांची श्रद्धा आणि सहनशीलता तपासण्यासाठी स्वामींनी काही प्रसंगी परीक्षा घेतली. अखेरीस सत्य आणि श्रद्धेचे विजय होतो हे दाखवून दिले. स्वामींच्या आदेशाचे पालन. भक्तांनी स्वामींच्या आदेशाचे पालन करून जीवनात सकारात्मक बदल अनुभवले. धार्मिक आणि नैतिक मूल्य आत्मसात केले. संपत्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ. श्रीमंतीपेक्षा भक्ती आणि साधेपणाचे महत्त्व पटवून देणारे प्रसंग. मनःशुद्धी आणि साधना जीवनासाठी आवश्यक आहे. या अध्यायातून भक्तांना स्वामी समर्थांच्या कृपेची जाणीव होते आणि जीवनात श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपेची महिमा कसा असतो हे शिकायला मिळते. श्री गुरुदेव दत्त. जर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.